नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपण मराठी. आणि आजचा विषय आहे बॉरोड फीचर्स फ्रॉम अदर कॉन्स्टिट्यूशन. आपल्या भारताचं जे संविधान आहे, या संविधानामध्ये आपण अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपण दुसऱ्या देशांच्या संविधानातून घेतल्या आहेत, ज्यामुळे आपल्या भारताचं संविधान एक वेगळं रूप घेतं आणि एक वेगळं प्रेझेंट होतं पूर्ण जगासमोर. तर त्यातल्या काही फीचर्स आपण बघणार आहोत की कोणकोणत्या देशामधून आपण कोणकोणत्या गोष्टी घेतल्या, कोणकोणत्या देशाच्या संविधानामध्ये त्या गोष्टी होत्या, हे पण आपल्याला समजून येणार आहे. तर चला तर मग सुरुवात करूयात. पहिला देश आहे आयर्लंड. कॉन्स्टिट्यूशन ऑफ आयर्लंड म्हणजेच आयर्लंडचं संविधान. त्याच्यातून आपण काय घेतलं? पहिलं म्हणजे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे की ती गाईडलाईन असते की युनियन गव्हर्मेंटनी म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंटनी काय करायचं, राज्य सरकारने काय करायचं, ह्याची गाईडलाईन म्हणजेच डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. सेकंड, द मेथड ऑफ इंडियन प्रेसिडेन्शियल सिस्टीम. म्हणजे की प्रेसिडेंट कसा निवडून येणार किंवा जे काही प्रेसिडेंटमध्ये काय आहे, प्रेसिडेंटच्या बाबतीत जे काही कायदे आहेत त्या गोष्टी आपण आयर्लंडच्या संविधानातून घेतलेल्या आहेत. नंबर 3, नॉमिनेशन ऑफ मेंबर्स ऑफ राज्यसभा. राज्यसभामध्ये जे कोणतेही मेंबर आहेत जे निवडून येतात, त्यांचं नॉमिनेशन कसं केलं जातं, त्यांना इलेक्टेड केलं जातं का, त्यांना जी काही प्रक्रिया आहे की त्यांना राज्यसभामध्ये ॲज अ मेंबर म्हणून नॉमिनेट करण्याची, ती सगळी आपण आयर्लंडच्या संविधानातून घेतलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. लाईक, शेअर, कमेंट करा आणि मला नक्की सांगा कसा झाला हा व्हिडिओ.